सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। बिबट्याने केली गायीची शिकार, वरुड तालुक्यातील वडाळा शेत शिवारातील घटना। वरुड तालुक्यात बिबट्याची दहशत कायम, शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा। मागील वर्षभरापासून वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याने शिकार केल्याच्या घटना वाढताना दिसून येत असून काही दिवसाआधी वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार वरुड आणि मोर्शी तालुक्यात एकूण 20 बिबट असल्याचं सांगितलं असताना आधी शेतकरी बिबट्याच्या भीतीने शेतात जायला किंतुपरंतु करीत होता। मात्र काल रात्रीच्या सुमारास वडाळा ते वंडली शेत शिवारात एका गायीची शिकार बिबट्याने केली असल्याने आता शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे। शेतात शेतकरी शेतमजूर जायला नकार देत असून त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे। वडाळा शेत शिवारात पवन राजेंद्र ठाकरे यांचे शेत असून त्यांच्या शेतातील गोट्यात गाय बांधली होती। मात्र सकाळच्या सुमारास युवा शेतकरी पवन ठाकरे हे शेतात गेले असता त्यांना गायीची शिकार झाल्याचं चित्र दिसलं आणि आजूबाजूला बिबट्याच्या पायाचे ठसे दिसल्यामुळे त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क केला असता वन विभागाच्या टीमने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व ही शिकार बिबट्याने केल्याचं सांगितलं आहे। विशेष म्हणजे वरुड तालुक्यात वारंवार बिबट्याने शिकार केल्याच्या घटना वाढताना दिसत असताना सुद्धा वन विभाग मात्र यावर कुठलंच ठोस पाऊल उचलताना दिसून येत नाही। अनेकदा पाळीव प्राण्यांवर या बिबट्याने हल्ला केला असून शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे। विशेष म्हणजे वरुड तालुक्यात वारंवार बिबट्याने शिकार केल्याच्या घटना वाढताना दिसत असताना सुद्धा वन विभाग मात्र यावर कुठलंच ठोस पाऊल उचलताना दिसून येत नाही। अनेकदा पाळीव प्राण्यांवर या बिबट्याने हल्ला केला असून शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे। तर आता या बिबटची दहशत आता संपूर्ण तालुक्यात पसरली असून शेतमजूर देखील आता शेतातील काम करण्यासाठी नकार देताना दिसून येत आहे। वरुड तालुक्यात वारंवार होणाऱ्या या शिकारला आळा घालण्यासाठी वन विभाग या बिबट्याचा बंदोबस्त करतात की आता या घटना अशाच सुरू राहतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।